नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. रवींद्र फाटक हेच शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा आहे. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली. बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक असल्याने शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी आता शिवसेनेला पाठिंबा देणार असं कळतंय. कल्याणी अगदी बरोबर आहे. खरं तर विधान परिषद निवडणुकीचे अर्ज भरण्याची तारीख जवळ येऊ लागलेली आहे आणि अशातच अनेक हालचालींना वेग जो आहे तो संभाव्य उमेदवार घेताना पाहायला मिळत आहेत. याआधी देखील याच जागेवर रवींद्र फाटक हे निवडून आले होते आणि याचमुळे मोर्चेबांधणी जी आहे ती सध्या रवींद्र फाटक यांच्याकडून सुरू आहे. रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली, कारण वसई विरार महानगरपालिकेमध्ये एकूण 71 नगरसेवक आहेत आणि या 71 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो आणि बहुजन विकास आघाडीने देखील रवींद्र फाटक म्हणजे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईलच, मात्र या नावाची चर्चा जी आहे ती सर्वच ठिकाणी होताना पाहायला मिळते. मात्र रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे देखील या नावाची घोषणा जी आहे ती अधिकृतरित्या करतील. मात्र वसई विरार मधल्या ह्या 71 नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला मोठा फायदा देऊ शकतो. कल्याणी. कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ठाणे पालघर विधान परिषदेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. रवींद्र फाटक हेच शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते.